तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीतून सरस्वती टॉकीज जवळ बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात आली आहे। पण बांधकाम सुरू असल्यानं या परिसरातील गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था म्हणून रस्त्यावर व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती। पण आता या गाळेधारकांना नव्या इमारतीमध्ये सुसज्ज गाळे उपलब्ध केले आहेत। तिथं सर्व सुविधा दिल्यामुळे गाळेधारकांनी रस्त्यावरील दुकानं काढून नव्या दुकान गाळ्यात स्थलांतरित केलंय। त्यामुळे ताराबाई रोडनं मोकळा श्वास घेतलाय। महाद्वार रोडवरील 90 फेरीवाल्यांना 20 वर्षांपूर्वी स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन सरस्वती टॉकीज समोरील मोकळ्या जागेत केलं होतं। पण तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीतून सरस्वती टॉकीज जवळच्या मोकळ्या जागेत बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात आली। त्यावेळी या फेरीवाल्यांना तात्पुरती सोय म्हणून ताराबाई रोडवर केबिन उभारण्यास परवानगी दिली होती। बहुमजली पार्किंग इमारतीचे काही मजले बांधून पूर्ण झाल्यानं त्या 90 फेरीवाल्यांना त्यांचे हक्काचे गाळे उपलब्ध झाले। पण तिथं लाईट पाण्याची सोय नसल्यानं अनेक गाळेधारकांनी या नव्या इमारतीत स्थलांतरित व्हायला विरोध केला होता। त्यानंतर महापालिकेनं लाईट पाण्याची सोय करून दिली आणि रस्त्यावरील फेरीवाल्यांनी ताराबाई रोडवरील केबिन काढून घेऊन महापालिकेच्या पार्किंग इमारतीमधील गाळे ताब्यात घेतले। त्यामुळे ताराबाई रोडनं आता मोकळा श्वास घेतलाय। मात्र महापालिकेनंही पार्किंग इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील अडगळ काढून टाकणं गरजेचं आहे, तरच पार्किंगसाठी येणाऱ्यांना विना अडथळा वाहनं पार्किंग करता येतील।